महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पीतांबरी देवभक्ती 7-in-1 अगरबत्ती. जिथे पूजा तिथे देवभक्ती. लाडकी बहीण योजनेमध्ये तब्बल 26,34,000 बोगस लाभार्थी. तर बोगस लाभार्थ्याच्या प्रश्नावर अजितदादांचा खोचक सवाल. मग योजना बंद करू का, दादांचं वक्तव्य. आरक्षणाच्या मागणीकडे सरकारनं लक्ष न दिल्यानं चलो मुंबईचा मनोज जरांगे पाटलांचा नारा. मुंबईत शांततेनं आंदोलन करायचं, बीडमधील इशारा बैठकीतून जरांगेंचं आवाहन. आमच्या सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं तरी लोकशाही मार्गानं कोणी आंदोलन करत असेल तर त्यांची भूमिका समजून घेऊ. जरांगेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना फोन. गणपतीच्या दर्शनासाठी येण्याचं दिलं निमंत्रण. पहिल्यांदाच उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचं घेणार दर्शन. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर. मतदारसंघांमध्ये मतदार याद्यांची घरोघरी जाऊन तपासणी करा. ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश. जनतेनं का नाकारलं याचा अभ्यास करा. मतचोरींच्या विरोधकांच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. सात दिवसानंतर नांदेडमधील पूरग्रस्त हसनाळ गावात अतुल सावे आणि अशोक चव्हाण यांच्याकडून पाहणी. ग्रामस्थांकडून संताप व्यक्त. जोरदार घोषणाबाजी. पुण्यातील मंडई परिसरामध्ये पुणेकरांची मोठी गर्दी. गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात पुणेकर घराबाहेर. थोड्याच वेळात दिसणार लालबागच्या राजाची पहिली झलक. तर मुंबईमध्ये अनेक ठिकाणी आज गणरायाचा आगमन सोहळा.